नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील पारंपरिक नवीन वर्षाची सुरुवात करणारा एक हिंदू सण आहे. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. आजची सुरुवात झाली होती शिव झोपेतून उठण्याने, पण शिवला काही झोप सुधरेना. आता चालू होती गुढी लावण्याची तयारी, पण शिवचे रिकामे कामं चालू होती. आई गुढीची पूजा करत होती आणि शिव बघत होता. शिवची नजर बहुतेक गाठीवर असणार बरं का. आपली गुढी सर्वांपेक्षा उंच दिसावी म्हणून सर्वात उंच येळू मी हातातून आणला होता. येळू एवढा उंच होता की लावण्यासाठी राधिका आणि जाम धरून शेवटी गुढी उभी केली. नंतर गुढीच्या समोर रांगोळी काढण्यासाठी श्रुती गुढीची रांगोळी बघत होती मोबाईल मध्ये, पण तिला काही रांगोळी सापडेच ना. यायला म्हणलं गुढी पाडव्याच्या शुभेच्छा द्या. भरतनं तर काही शुभेच्छा दिल्या नाही, पण मंगेशनं थोडक्यामध्ये शुभेच्छा दिल्या. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नंतर आम्ही पण सेल्फी काढून घेतली. घरी आलो तर शिवची शिवतीची रांगोळी काढणं चालू होती. आज गुढी पाडवा होता म्हणून मस्तपणे स्वयंपाक बनवलेला होता. खीर आणि गोड पापडी आणि तिखट पापडी. मग नंतर आम्ही शेतात आलो, कारण आम्हाला गहू टाकायचे होते कोटीमध्ये. काही गोण्या उरल्या होत्या म्हणून धामण आणण्यासाठी घरी आलो. उरलेले गहू पोताड्यामध्ये पॅक करून ठेवायचे होते, म्हणून मी आलो होतो शुभम सेटच्या दुकानात. शुभम सेटचं दुकान लय मोठं आहे बरं का. स्टील, लोखंड, कलर आणि शेतीचे सर्व अवजारे या ठिकाणी मिळतात. ना तुम्हाला शिल्लोडला जाण्याची गरज, ना तुम्हाला भोकरदनला जाण्याची गरज. फक्त एकाच छताखाली तुम्हाला सर्व अवजारे या ठिकाणी मिळतात. घराचे असो की शेतीचे सर्व प्रोडक्ट तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. सर्व खेड्यामध्ये माल इथूनच सप्लाय होतो, म्हणून लक्षात असू द्या. शुभम भरत सपकाळ, शुभम एजन्सी आणि शुभम हार्डवेअर. मग शेतामध्ये आलो तर आईची चालू होते हरभरे चाळणी. नाना आणि दादा कोठी व्यवस्थित बसली का ती चेक करत होते. कोठीमध्ये गहू टाकून पोताड्या सुद्धा शिवणं झाल्या होत्या. आता झाली होती संध्याकाळची वेळ आणि मी पेटवत होतो काँग्रेसचे गंज. दुसऱ्या बाजूला भुसावरती टाकल्या होत्या आम्ही पट्ट्या, कारण 1 ते 70 किलो खूप पाणी आणि गारा सांगितल्या होत्या. वातावरण खूप छान होतं म्हणून शिवला नाचा वाटत होतं. शिवनं तर नांदच करून टाकला. आवडला तर कमेंट मध्ये सांगा, लाईक आणि फॉलो करून ठेवा. नंतर शिवला गहू फिल्टर करण्याचं मशीन दिसलं. मशीन बघण्यासाठी एवढ्या जोरात पळाला. आता वाजले होते 6:30. दादा म्हणे आपण गावाचं कार्ड पेटवून देऊ. मग काय दिली ना भाऊ आकडी लावून. दुसऱ्या बाजूला विशाल भाऊचा गहू फिल्टर करण्यासाठी मशीन आलं होतं. आता पूर्णपणे अंधार झाला होता आणि पोरांना भीव वाटत होतं. गावाचं कार्ड पेटवणं आणि गहू फिल्टर करणं पण झाला. नंतर आम्ही बिकानेर मध्ये गावाचं कार्ड पेटू पेटू गरम झालं होतं आणि बच्चा पार्टी खेळू खेळू दमली होती. नंतर आम्ही घरी गेल्यावरती आंब्याचा रस पिऊन घेतला. मग तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, फॉलो, शेअर. रामकृष्ण हरी.